गेली आम्ही पुढच्या लावून बसू, कारण या शेतकरी या नालायक सरकारच्या धोरणामुळे या कर्मचाऱ्याच्या अधिकाऱ्याच्या नियोजनामुळे आमच्या शेतकऱ्याला आत्महत्या करावं लागत आहे। म्हणून या ठिकाणी मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो, साहेब गोडील बोलून धमकी देण्याचे प्रयत्न बंद करा। या ठिकाणी तुमची आमची दुश्मन नाहीये, पण तुम्ही जर एखाद्या आमदाराच्या दबावाखाली येऊन जर आमच्या या ठिकाणी जर खोटे नाटे गुन्हे दाखल करण्याचा जर प्रयत्न करत असाल, आताच आमच्या कावरके साहेबांनी सांगितलं की या ठिकाणचा रस्ता मला वाटलं एरीज मला कोणतरी मारले कानू, पण ज्या गोरेगाव सुद्धा माहित झालं याचा अर्थ निश्चितच कारण रात्रीपासून एक चर्चा होती कसा रस्ता रोखवतो। अहो आमदार साहेब का कोणाचा कोण या ठिकाणी महिला जास्त वाईट बोलत नाही, कोणाच्या काही खालून दम आहे त्याला रुकून दाखवा मला रमेश शिंदेला। अहो रमेश शिंदे जेलमध्ये राहील तो तुम्ही, पण या ठिकाणी एखादा फुकरलेलं आंदोलन मागे घेणार नाही। अहो जीवन देणे शेतकऱ्यासाठी काही कमी नाही, देवाने मला खूप दिले घरी, माझ्या नामदेव महाराज आशीर्वादाने माझी फॅमिली मोठी आहे, पण एकदा जर शेतकऱ्याने आंदोलन पुकारलं म्हणजे बापाला पिणार नाही, आमदार कुत्र्यासारखे यांना कधीच पिणार नाही। अहो तुम्ही आमदार साहेब कापा त्या ठिकाणी पाहिलं तुम्ही बच्चू कडू म्हणले, अहो या ठिकाणच्या आमदार साहेबांचा प्रश्न नाही सोडले, या विधानसभेचा प्रश्न मांडून जे 8 दिवसात या ठिकाणी सोयाबीन केंद्र चालू केलं नाही गेलं, या आमदार साहेबांच्या गळ्यात फेटाच्या माळा घालू त्या तुम्ही येऊन दाखवा 8 दिवसानंतर तुम्ही सोयाबीन केंद्र चालू करू नका। तुमच्या कोणता दम येतो एखाद्या गावात या तुम्हाला फुलाचा हार नाही, तुम्हाला सांगतो फेटाचा हार करू आणि तुम्ही दुधा चालू करा तुमच्या बंगल्यावरच्या व्हाईट हाऊसच्या कोट्याधीशच्या बंगल्यावर आम्ही या ठिकाणी शेतकरी सत्कार करतो। कशा शेतकऱ्याचा नांद लागायले? अहो शेतकरी एवढे धोरण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जीवनाचा मसवला आलाय, या ठिकाणी मसाला सण असताना मला आंदोलन करावं लागतं का? त्यामुळे निश्चित सांगतो या ठिकाणी शेतकऱ्याला आग लावण्याचा प्रयत्न करू नका। शेतकरी पूर्ण जीवावर झाला म्हणून आत्महत्या करतो। आज महाराष्ट्रामध्ये 3.5 घंट्याला एक शेतकरी गळफास घेतो। अहो घरी जर गेलं तर लेकराला तोंड दाखवत नाही। तुम्हाला सांगतो दिपावली लोकांच्या लेकराला तुम्ही सांगतो 10-10 लाखाचे काही गाड्या घेऊन देतात, गिफ्ट देतात। आज आमदाराचे पहा तुम्ही कोणती टेस्ला गाडी कोणतरी घेऊन दिली म्हणा कोणत्या मुख्य दुकान दसऱ्यातला। अहो प्रशासनाला लाच ओढू द्या, आणि जे संबंधित अधिकारी असतील तुमचे MSCB असो महायुक्त असो ते ऊर्जा पेरंग ऑफिस असो, या ठिकाणी सांगतो या नदीवर जर भूमिगत नदी जर चोरून गेली या हिंगोली आणि शेणगावच्या शेतकऱ्यांचा वाळवट होणार आहे। म्हणून या ठिकाणी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न करू नका। आणि पोलीस प्रशासनाला सांगतो या ठिकाणी आमच्या नंदलालचा आमचा रिपोर्ट द्या, यांची ताकद काय आहे। आम्ही नुसतं आंदोलन पुकारलं किती लोक येतात, या ठिकाणी माझ्या सर्व शेतकरी माबाला विनंती विचारा कोणाला तरी मला फोन केला का, सकाळ गावात गेलो फक्त गावात गेलो असं एखाद्या, पण या ठिकाणी माय बाबा उगाच नाहीये, या माझ्या शेतकरी माबाला उगी गोडी नाहीये। आज त्यांचा पूर्ण जीवनाचा मसवडा झालाय, त्याला फक्त मसवडा प्यारा वाटायलाय, खिशात दोऱ्या आज जवळपास 50% शेतकऱ्यांच्या खिशात दोऱ्या येतात। अहो त्याला पॉयझन घ्यायला बॉटलला सुद्धा पैसे नाही आहेत, आणि तुम्ही आमची थट्टा करता। व्यक्ती जर 500चं बजेट जाहीर करताना 8,500 रुपये टाकता, या देवेंद्र फडणवीस आणि या तिन्ही उपमुख्यमंत्र्यांना लाज वाटायला पाहिजेत। हा फसवणीच आहे, फसवणीच। यामुळे यांचा जाहीर निषेध करतो। बोलण्यासारखं खूप आहे, आमचेच बांधव पेशंट असतील शेतकरी असतील, या ठिकाणी रस्ता रोको आमच्या बहिणी असतील गावातून त्यांच्या घरी जायचं आहे रात्री आलेल्या, त्यामुळं आम्ही यांना रोखून काय फायदा नाहीये। पण पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे, जसं आपण चोख बंधू तुमचा मी या ठिकाणी आभार मानतो, पण एखाद्या या ठिकाणी जर आमच्या बुडाखाली जर आग लावण्याचा प्रयत्न करत असाल तुम्हाला भस्मसात या ठिकाणी शेतकरी करत